स्वप्नील अध्याय चौथ्याचे नाव काय? न्याय कर्म संन्यास योग. अध्याय चौथ्यामधील 3 नंबरचा श्लोक. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमं. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे, कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. 9 नंबरचा श्लोक. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. 13 नंबरचा श्लोक. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्ये कर्तारमव्ययं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्मांचा मी करता असून मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक करताच समज. 24 नंबरचा श्लोक. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा आधी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे. तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्मच आहे. 33 नंबरचा श्लोक. 33. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आणि हे अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात.